त्या हौदामध्ये एवढा घाण पाणी आहे, तो पाणी सोडून आम्ही तो तसला पाणी प्यायला लागतो। म्हातारी माणसं पाण्याला येतात, तरुण माणसं कामाला सकाळी जाऊन रात्रीच्या पाणी भरतात। गरीब लोक का पाणीच भरायचं आहेत का? जर श्रीमंत लोक घरात बसून पाणी पितात, मग गरीब लोक काय करणार आहेत? गरीब लोकांना तुम्ही द्या ना पाणी आणून। खुर्चीमध्ये बसून आसवणं करतात, येऊन बघा आमची परिस्थिती काय आहे। मुलाबाळांचा तरी त्यांनी लक्ष द्यावा का अभ्यासाच्या कालामध्ये, ज्या परीक्षेच्या कालामध्ये ते पाणी भरत आहेत, आई वडिलांना शिवीगाळी करून ते पाण्याला पाठवत आहेत। भिवंडी तालुक्यातील जून अंदुरकी येथील राईच्या पाडा येथे मागील अनेक वर्षापासून पाणी टंचाई सुरू असून ही पाणी टंचाई मागील अनेक वर्षापासून सुरू आहे। आणि आपण पाहू शकतात की हा जो परिसरमध्ये ह्या जे महिला आहेत त्या पाणीसाठी अक्षरशः वनवन करताना दिसत आहे। त्यामध्ये अगर आपण पाहिलं तर जल जीवन मिशन अंतर्गत ह्या परिसरामध्ये विहीर देखील बांधण्यात येते, परंतु ही विहीर बनेल कधी आणि नागरिक असेल, ह्या येथले महिला असतील, यांना पाणी भेटेल कशी? सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवस हा जो आहे महिलांचा पाणी भरण्यामध्ये जात असल्यामुळे महिलांकडून देखील संताप होताना दिसत आहे। तरी शासनाने कुठेतरी ह्या पाणी समस्यावर प्रशासन याकडे लक्ष देणार का, असा संतापचा सवाल देखील काही महिलांकडून करण्यात येत आहे। दुसरा एक तिथे हौद बांधलेला आहे, त्या हौदामध्ये एवढा घाण पाणी आहे, तो पाणी सोडून आम्ही तो तसला पाणी प्यायला लागतो। आज लहान लहान मुलं पाण्याला येतात, म्हातारी माणसं पाण्याला येतात, तरुण माणसं कामाला सकाळी जाऊन रात्रीच्या पाणी भरतात। पण हे काय आम्ही काय सारा दिवस का पाणीच भरणार का? गरीब लोक का पाणीच भरायचं आहेत का? जर श्रीमंत लोक घरात बसून पाणी पितात, मग गरीब लोक काय करणार आहेत? गरीब लोकांना तुम्ही द्या ना पाणी आणून। तुम्ही खुर्चीमध्ये बसून आसवणं करतात, तर मग जरा येऊन बघा आमची परिस्थिती काय आहे। नंतर मुलाबाला नाही, मोठ्या माणसाचं तरी मुलाबालांचा तरी त्यांनी लक्ष द्यावा का अभ्यासाच्या कालामध्ये, ज्या परीक्षेच्या कालामध्ये ते पाणी भरत आहेत, आई वडिलांना शिवीगाळी करून ते पाण्याला पाठवत आहेत का? जा बाबा पाणी नाही आहे, एक हांड्यामध्ये 2 हांड्यामध्ये आमचं काय होणार आहे का? नाही होऊ शकत। अख्खा दिवस आम्हाला पाणी भरावं लागतो, सकाळचे 7 ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत आम्ही पाणी भरतो। म्हणून शासनाला हेच सांगतो का लवकरात लवकर पाणी द्यावा आणि आमच्या मुलाबाळांकडे लक्ष द्यावं। अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।